माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या सगळ्यांना खूप उत्साह येतो। हा गणपती बाप्पा सर्वांनाच खूप प्रिय आहे। बाप्पांची तयारी करायची म्हटलं की आपल्याला खूप टेन्शन येतं, बरोबर ना? तर आज आपण सुटसुटीत आणि रीतशीर तयारी कशी करायची ते पाहूया। साठी आपण सुरुवातीला छान असा एक टेबल घ्यायचा, त्यावरती एक सुंदर कोरे वस्त्र शुभ्र रंगाचे अंथरूण घ्यायचे। नंतर एक चौरंग घ्या व त्यावर एक कोरे वस्त्र ठेवा आणि त्यावर तांदूळाने स्वस्तिक काढा। स्वस्तिकापुढे थोडेसे अक्षदा आणि त्यावर सुपारी म्हणजे गणपतीची स्थापना करावी। त्याचबरोबर नागिनीच्या पानांचे 5 विडे घ्या, त्या विड्यावर खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम आणि 1 रुपया मांडून घ्या। त्याचबरोबर या पाटाच्या साईडला कलश मांडायचा। कलशामध्ये पाणी, 1 रुपया, अक्षदा आणि सुपारी, दुर्वा ठेवायच्या। त्यावर नारळ ठेवायचा आणि त्याला गंध लावायचा। पूजेसाठी फुले घ्यायची। त्याचबरोबर गणपती बाप्पांना घालण्यासाठी हार घ्यायचा आहे। बाप्पांच्या नैवेद्यासाठी 5 प्रकारची फळे घ्या। पूजेसाठी एक तामान घ्या। एका ताटामध्ये हळद, कुंकू, गुलाल, बुक्का आणि अक्षदा घ्या। त्यानंतर पाटाभोवती थोडीशी छोटीशी रांगोळी काढा आणि त्यानंतर पंचामृतासाठी दही, दूध, तूप, मध, गूळ या अशा 5 वस्तूंचा समावेश करून अभिषेक घाला। त्याचबरोबर दुर्वा, तुळस, बेल, श्रीफळ, गूळ, खोबरे घ्या। पूजा झाल्यानंतर आरती करण्यासाठी 2 तुपाच्या निरांजनी आणि तांदूळावर 2 कापूरच्या वड्या, घंटी घ्या। नैवेद्यासाठी बाप्पांना मोदक तर खूपच आवडतात, त्यासाठी मोदक घ्या आणि बाखराचा नैवेद्य घ्या। ही झाली गणपती बाप्पांची स्थापनेची तयारी। तर कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा।